नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराज ईशानला पकडतो आणि म्हणतो की उंदीर शेवटी वेळातून बाहेर आलात. हाच आहे ना ज्याने माझ्या राजमावरती, सावरीवरती भेकडसारखा हल्ला केला. आत्ता घावलास तो माझ्या हाताला, आता तुला सोडणार नाही. इकडे नित्या जेवायला सुरुवात करणारच असते तितक्यात ती वेडी येते आणि तिच्या पाठोपाठ 2 नर्ससुद्धा येतात. ती वेडी म्हणत असते की तुम्ही माझा मोबाईल चोरता, मी नाही येणार तुमच्याकडे. तर नर्स तिला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. ती बेबी नित्य शेजारी बसलेली असते आणि याच झटापटीमध्ये ती जेवणाचं ताट सांडून देते. शालिनी मनातून खूपच चिडते. इकडे आदिराज ईशानला एक्सपोज करणार त्याच वेळेस ईशानच्या हाती मोबाईल लागतो आणि तो मोबाईल बल्बवरती मारतो. त्यामुळे लाईट जातात आणि त्याचा फायदा घेऊन ईशान तिथून निघून जातो. आदिराज लवली आणि संत्याला आवाज देतो आणि दोघेही धावतच तिथे येतात. सोमा म्हणतो की ज्याच्यासाठी तुम्हाला इथं दांबून ठेवलं ते तर तुला भेटलंच नाही, आता काय करशील. आदिराज रागातच त्याच्या एक कानाखाली ओढतो. सोमा तरी देखील मोठमोठ्याने हसतच असतो. इकडे आदिराज नित्याला कॉल करतो आणि विचारतो की काही फरक पडला का शालिनीमध्ये. नित्या सांगते की काहीच नाही, उलट तिच्या डोक्याला मार लागलाय, त्याच्यामुळे तिला उभं सुद्धा राहता येत नाही. नित्या विचारते पण आदिराज काय झालं, तू इतका गप्प का आहेस. जेव्हा तुला खूप काही बोलायचं असतं ना तेव्हाच तू शांत असतोस. ओळखते मी तुला. आदिराज सांगतो की कोणीतरी नवीन संकट घेऊन येते. तो माणूस हाती लागता लागता निसटला, ज्याने आपल्या राजमावरती, सावरीवरती हल्ला केला होता, ज्याने आपलं पीक नासवलं. सगळीकडूनच त्याने आपल्याला घेरलं आहे. नित्या म्हणते की तो इतकं सगळं करतोय म्हणजे याचा अर्थ कदाचित त्याचा आपल्यावरती खूप राग असेल. कदाचित तो आपल्या ओळखीचा सुद्धा असू शकतो. आदिराज, तुला त्या माणसाची एखादा खून किंवा चेहरा वगैरे दिसला होता का. आदिराज नाही असं म्हणतो. मग सोमाचं काय, असं नित्या विचारते. सोमा अजूनही ताब्यातच आहे, पण त्याला दुसरीकडे हलवलंय. पण मला नाही वाटत की आता तोच माणूस पुन्हा त्याला सोडवायला येईल आणि सोमाला आत्ता सोडणं सुद्धा धोक्याचंच वाटतंय. नित्या म्हणते काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. आदिराज म्हणतो अहो मी एकटा कुठं कुठं पुरणार आहे, पहिल्यांदाच मला इतकी भीती वाटते. नित्या म्हणते की धनी तुम्हीच जर असं बोललात तर मी काय करायचं. तुझा विश्वास नसेल आदिराजवरती, पण माझ्या नवऱ्यावरती खूप विश्वास आहे. आणि हा, माझ्या नवऱ्याच्या नादी लागायचं नाही, लय खतरनाक आहे तो. आदिराज हसतो आणि म्हणतो की आता आमची कारभारणीच इतकी खतरनाक आहे म्हटल्यानंतर आम्हालाही तसंच वागावं लागेल ना. आदिराज काळजी घ्या असं म्हणतो आणि फोन ठेवतो. इकडे शालिनी ईशानची गचंडी पकडते. सोमा आदिराजच्या ताब्यात आहे याचा अर्थ कळतोय का तुला. तो एकमेव व्यक्ती असा आहे जो माझ्यासाठी जीव घेऊही शकतो आणि 1 सेकंदही न लावता माझ्यासाठी जीव देऊ सुद्धा शकतो. ईशान म्हणतो त्यासाठीच तर मी त्यांना सोडवायला गेलो होतो ना, एवढी मोठी रिस्क घेऊन. शालिनी म्हणते मला ते काही माहीत नाही. माझ्या विरुद्ध त्याला नित्या आदिराज फितू शकत नाही असा एकमेव माणूस आहे तो, आणि नित्या आदिराजच्या लढाईमध्ये माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो. ईशान म्हणतो विश्वास ठेवा माझ्यावरती, त्यांना काही होणार नाही. शालिनी पुन्हा त्याची गचंडी पकडते आणि नुसत्या तोंडाच्या वाफा चालून काही होणार नाही. काही करून आहे ना सोमाला माझ्यासमोर आणायचं, आणि जर तसं नाही झालं तर तुझा काय होईल याचा विचार कर, जा. ईशान तिथून निघून जातो. इकडे आदिराजने सोमाला दुसऱ्या ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं. लवली आणि संत्यानी त्याच्या डोक्यावरती एक पातेलं ठेवलं असतं आणि त्याला होल असतं. त्यातील पाणी सोमाच्या डोक्यावरती कंटिन्यू पडत असतं. सोमा म्हणतो एवढे हाल करून मारण्यापेक्षा एकदाचं मारून तरी टाका ना मला. लवली म्हणतो मारायचं असतं ना केव्हाच मारलं असतं तुला, पण त्या दुसऱ्या माणसाचं नाव आम्हाला पाहिजे. सोमा म्हणतो तुझं बाप जरी आलं ना तरी सुद्धा नाव सांगणार नाही मी. तितक्यात आदिराज तिथं येतो. लवली म्हणतो घे आता तुझाच बाप आला. आदिराज विचारतो की सांगितलं का नाव त्याने. लवली नाही असं बोलतो. आदिराज म्हणतो शालिनीचा खास माणूस आहे हा, असं नाही नाव सांगणार. आदिराज हातामध्ये काठी घेऊन त्याचं डोकं हालू नये यासाठी तिथं आडवी लावतो. सोमा म्हणतो एवढं सगळं करण्यापेक्षा मारूनच टाक ना आदिराज मला. आदिराज म्हणतो त्यापेक्षा तू नावच सांगून टाक ना त्याचं, का उगाच हा त्रास सहन करतो. सोमा म्हणतो मला मारून जरी टाकलं ना तरी सुद्धा मी नाव नाही सांगणार. तुझ्यासारखा बेईमान नाही मी मॅडम साहेबांसोबत. आदिराज म्हणतो की हा असा नाही ऐकायचा, काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागणार आहे. सोमा आता खूपच घाबरलेला असतो. इकडे शालिनी रूममध्ये येते. अंधार असतो आणि आल्या आल्या अचानकपणे लाईट चालू होतात. तिथे नित्या उभी असते. नित्या तिच्यासमोर जाते आणि विचारते की डोक्यावरच्या जखमेमुळे गरगरत होतं ना, उभंही राहता येत नव्हतं, पेन किलर खाऊन झोपल्या होत्या, मग या वेळेला बाहेर कशा गेल्या. चोरासारख्या परत आल्या, मला कळू नये म्हणून हळूच दार लावलं. अचानक एवढं शहाणपण कसं काय आलं, का ते कधी गेलंच नव्हतं. आता तरी बंद करा हे नाटक, काय चालवलंय हे, काय खेळ मांडलाय तुम्ही हा. शालिनी पुन्हा नाटक करू लागते की ओरडू नको,
मला आई आली होती भेटायला बाहेर, म्हणून मी बाहेर जात होते, पण शिपाई काकांनी मला अडवलं. जाऊ नाही दिलं मला, म्हणून मी इकडे आले. आणि तू मला अशी ओरडतेस ना, त्याच्यामुळे मला भीती वाटती आणि म्हणून मी लपत-छपत आले. आणि हे सगळं आईला सांगू नको, आई खूप मारते, तुझ्यापेक्षा जास्त रागावते. आणि हां, सांगू नको, नापास झाले मी, नापास. आईला सांगू नको. आणि तिचा हात धरून आरडाओरडा करू लागते. नित्या म्हणते की तुम्हाला काही होणार नाहीये, मी काही कोणाला सांगणार नाही, तुम्ही झोपा. शालिनी बेडवर बसते आणि तिचं नाटक चालूच असतं. ती मनातच म्हणते की 24 तास माझ्यासोबत आहेस तू, पण तुझा जीव घेऊ शकत नाही मी. आधी त्या मृगशीर्ष नक्षत्राचा जीव घ्यावा लागणार. आणि शालिनी झोपायचं नाटक करते. नित्या मात्र विचारतच असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सावरी आणि राजमा बसलेले असतात. राजमा म्हणते बरं झालं पीक विमा काढला होता. सावरी म्हणते त्याचंच काम करायला गेलेत ना तात्या. तितक्यात तात्या विमलाची हाक मारत घरामध्ये येतात. त्यांच्या हाताला बरंचसं लागलेलं असतं. सर्वजण खूप घाबरतात. विमल विचारते की काय झालं हे तुम्हाला. तात्या सांगतात विम्याचं काम करायला गेलो होतो सायकलवरून, पण रस्त्यात कुणीतरी खिळे टाकले होते आणि जागेवरच सायकलचा टायर फुटला आणि पडलो मी खाली. आणि तेवढ्यात कोणीतरी पेटलेली काचेची बाटली फेकली माझ्या बाजूला, त्याच्यामुळे हे भाजलंय. विमल म्हणते राजा अरे बघत काय बसलाय, पटकन डॉक्टरांकडे घेऊन जा त्यांना. आदिराज म्हणतो नाही आयडे, ज्याने पण हे केलंय त्याला हेच पाहिजे, त्याच्या जाळ्यात नाही अडकायचं आपण. आपण डॉक्टरांना फोन करून घरी बोलवू. सावरे पटकन डॉक्टरांना फोन कर. विमल आदिराजचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते की राजा तुला शपथ आहे माझी, आज त्या माणसाची मजल माझ्या कुंकवापर्यंत गेली आहे. हा जो कोणी असेल त्याला माझ्या पायाशी आणून टाक. हा जो कोणी माझ्या घरावरती उठलाय त्याला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त माझा आहे. आदिराज म्हणतो आणणार आयडे, उंदरासारखा शेपटाला धरून बिळातून बाहेर काढून आणणार त्याला. हा शब्द आहे माझा तुला. इकडे डॉक्टर शालिनीला तपासतात आणि म्हणतात ह्या एवढ्या आजारपणात सुद्धा बाहेर जाऊन आतमध्ये आल्या एकट्या, याचा अर्थ धोका टळलेला आहे यांच्यावरचा. शालिनी लगेच म्हणते की धोका टळलेला नाहीये, चटके आणि फटके एकत्र मिळतील मला. वही पाटी पेन्सिल आत्ता पाहिजे मला, नापास झाले मी. एक नर्स म्हणते की सगळं मिळेल तुम्हाला, अगोदर वर्गात जावं लागेल. शालिनी म्हणते की नाही, वर्गात जायच्या अगोदर अभ्यास करावा लागेल. डॉक्टर वॉर्डनला सांगतात की द्या यांना काय पाहिजे ते. डॉक्टर नित्याला सांगतात की नित्या मॅडम, त्यांना आता वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथे त्यांच्यावरती लक्ष ठेवायला वॉर्डन आणि बाकी लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता इथं राहायची गरज नाही. नित्या ठीक आहे असं बोलते. शालिनी आता खूपच चिडलेली असते. ती मनातच म्हणते की लिहितेय, नित्याचा मृत्यू लिहिते मी, त्या मृगशीर्ष नक्षत्राला चकमा देऊन घडवलेला मृत्यू. नित्या पुन्हा एकदा जळणार, आगीच्या पावसात भिजणार. इकडे आदिराज देवीच्या देवळामध्ये येतो आणि देवीला प्रार्थना करतो की देवी आई, तुझ्या पूजेमध्ये कसलीच कसर नाही केली आम्ही. मग आमच्या घरावरती चारी बाजूनी संकट येत असताना कुठं जाऊन बसलीस तू? का आमच्या पाठीशी उभी राहीनाशी झालीयस? का आमच्या पाठीशी कधी नव्हतीस तू? गौरीने आयुष्यभर तुझी सेवा केली, पण तरी सुद्धा तिच्या सकट सगळ्या घरादाराचा नाश झाला. आता पण परत तेच होणार आहे का? तूच जर आमच्या पाठीशी नाही उभी राहिलीस तर कोणाकडे बघायचं आम्ही? तितक्यात नित्या येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. ती कधीच पाठ फिरवणार नाही आपल्यावरती, ती आपल्या सोबतच आहे, कळलंय मला सगळं. आदिराज म्हणतो जसा शिर्के पाटील घराचा नाश झाला तसा जाधव घराचा नाश करून नाही घ्यायचा मला. नित्या म्हणते की नियतीने उभं केलेलं संकट आहे हे, आता देवी आईच यातून मार्ग काढेल. आणि असं म्हणून ती देवीला नमस्कार करते. तितक्यात तिचा फोन वाजतो. ती आदिराजला सांगते की आश्रय बाबांचा फोन आहे, यांच्या रूपामध्ये देवी आईने मदतच पाठवली असणार आहे. ती फोन उचलते. आश्रय सांगतो की अजिबात वेळ वाया घालू नका, लगेच मला भेटायला या. नित्या होय आश्रय बाबा असं बोलते. आदिराज आणि नित्या दोघेही आश्रयाकडे जातात. आश्रय एका झाडाखाली बसलेला असतो. तो म्हणतो की हे असं का होतंय, काहीच कळत नाहीये मला. नित्या विचारते की काय झालं, काय सांगतायत हे ग्रह? आश्रय सांगतो की सगळं अनपेक्षित घडत, मी माझं सगळं ज्ञानपणाला लावून हे जे मांडलंय त्यानेच पुढचा पट उलगडून ठेवला आहे माझ्या समोर, आणि तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी इथं बोलवलंय. आदिराज विचारतो की नेमकी काय सांगायचे तुम्हाला? आश्रय म्हणतो की शालिनीचा मृत्यू, तुम्हाला तिला कायदेशीर मार्गाने शिक्षा द्यायची आहे ना, पण हे अवघड दिसतंय. तिची मानसिक अवस्था बिघडली आहे का नाही हा मुद्दा गौण आहे, पण तिच्या हातात कवच सापडले आणि त्याच्यात ती सुरक्षित आहे. तिच्यावरचं संकट आता तुमच्यावरती फिरलंय. नित्या आश्चर्यानेच म्हणजे असं विचारते. आश्रय म्हणतो म्हणजे नेमकं काय मला सांगता येणार नाही, सगळंच कसं धूसर आहे. तुमचं ग्रहमान, तुमची ग्रहदशा फिरलीये. आत्ता तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती होता, पण आत्ता तुम्ही पराभवाच्या गर्दीमध्ये लोटले जाणार की नाही अशी भीती वाटते. आदिराज म्हणतो पण असं कसं होईल? तितक्यात नित्या सुद्धा पुढे जात असताना तिचा एका दगडावरून पाय घसरतो आणि ती विहिरीमध्ये पडते. ती जोरातच आदिराज असं ओरडते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज नित्याला बाहेर काढतो
सांगतो की शालिनी आजूबाजूला नसताना सुद्धा तुमच्यावरती संकट येणार आहेत. फक्त जमिनीवरूनच नाही तर आकाशामध्ये सुद्धा ते संकट गिरट्या घालत आहे. त्याचा शेवट आत्ता तरी बरा दिसत नाहीये मला. तेव्हा ईशान वेषांतर करून जाधवांच्या घरी आलेला असतो आणि त्यांनी घरामध्ये काहीतरी सापळा लावलेला असतो. हे नंतर नित्या आदिराजला खूपच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ